नमस्कार मंडळी, आज बनवूया अगदी साधी, चविष्ट आणि घरगुती पद्धतीची मेथीची भाजी। सर्वप्रथम इथे मी मेथी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। मेथी चिरायची असेल तर तुम्ही चिरून घेऊ शकता, पण मी ती अशीच वापरणार आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यावर तेल गरम करून घेतलं। तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी घातलं आणि मग त्यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण घालून मस्त लालसर होईपर्यंत परतून घेतला। त्यानंतर ओबडधोबड कुटलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून त्यांचा खमंग तडका मी तयार केला। आता आपली स्वच्छ धुवून घेतलेली मेथी कढईमध्ये घालून सुरुवातीला हातानेच ती दाबून दाबून व्यवस्थित फिरवून घेतली। मेथी हळूहळू खाली बसल्यानंतर चमच्याने ती छान व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर साधारण 5 ते 7 मिनिटं चांगलं शिजू दिलं। झाकण उघडल्यानंतर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडासा ओबडधोबड केलेला शेंगदाण्याचा कूट घातला। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती काही मिनिटं पुन्हा झाकून ठेवून शिजून घेतलं आणि बघा, तयार झाली आपली खमंग लसूण मिरचीच्या तडक्याची मेथीची भाजी। गरमागरम चपातीसोबत ही भाजी खायला एकदम मस्त लागते। तुम्ही मेथीची भाजी कशी बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।